मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स मधल्या थांग स्काई भागात असलेल्या एका बेकायदेशीर कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि या दुर्घटनेत आता मृतांचा आकडा 18 वर जाऊन पोहोचलाय। या घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा खळबळ उडालेली आहे आणि अजूनही त्या भागामध्ये मदत कार्य सुरूच असल्याची माहिती मिळतेय। मेघालय हादरलं। बेकायदेशीर कोळसा खाणीत भीषण स्फोट, 18 कामगारांचा मृत्यू। मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। ईशान्य भारतातील मेघालयातील एका कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट होऊन त्यात 18 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अत्यंत दुर्गम भागात अवैधरित्या ही खाण सुरू होती। कोळसा काढण्यासाठी लावलेल्या डायनामाइटचा स्फोट झाल्यानं इथं काम करणाऱ्या काही कामगारांपैकी 18 जणांचा जागीच मृत्यू झाला। यापैकी 4 मृतदेह या खाणीतून बाहेर काढण्यात यश आलंय। तसंच एका गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीला उपचारासाठी शिलाँगला पाठवण्यात आलंय। या दुर्घटनेची माहिती कळताच राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दलाच्या तसेच आपत्कालीन सेवांच्या टीम घटनास्थळी पाठवण्यात आल्या। या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 3 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे। Honorable Prime Minister has announced an ex gratia of 2 lakhs. Concern for the families and on behalf of all the family members and the people who are affected, we express our gratitude to the Honorable Prime Minister for his noble gesture. एनडीआरएफ की एक टीम वहाँ पर फॉर्मेशन एक्सरसाइज तकरीबन 50 किलोमीटर दूर कर रही थी। वहाँ से उसको तुरंत रवाना किया गया था, मोबिलाइज किया गया था। अभी चूँकि ये दुर्गम क्षेत्र है और तकरीबन डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर से 25 किलोमीटर दूर एक माउंटेन टेरेन है, वहाँ पर जाना काफ़ी समय लगता है, 3 से 4 घंटा। इसलिए ये कार्रवाई जो है अभी चल रही है और जो रिसोर्सेज है उसको मोबिलाइज किया जा रहा है। राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने 2014 मध्ये मेघालयातील रेड होल खाणींवर बंदी घातली होती। असं असतानाही ही खाण अवैधरित्या चालवली जात होती का, असा सवाल उपस्थित होतोय। या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबले गेले असण्याची शक्यता असल्यानं बचाव कार्य अधिक वेगानं राबवलं जात आहे। स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी तैनात असून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे। The victim of this particular explosion we don't know yet, and how many numbers are still stuck inside the, inside that illegal coal mining we don't know yet. The number is yet to be ascertained yet, I think so. But the officers, even the police officers from that particular premises should be terminated, not just suspended, because the life of that particular laborer is already gone. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय। मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसेच जखमी व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। मेघालयातील या दुर्घटनेनं व्यथित झालो आहे। ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो। नरेंद्र मोदी पंतप्रधान। मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले। या दुर्घटनेनंतर अवैध खाणकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।